यानंतर बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या कोथरूडमध्ये मंगळवारी अमित शिंदे नावाच्या मोबाईल दुकानदारावर घायवळ टोळीशी संबंधित गुंडांनी कोयत्यानं हल्ला केला। या गुन्ह्यामध्ये फिर्यादीनं हल्ल्यासाठी घरगुती वादाचं कारण दिलं असलं तरी या निलेश घायवळ विरोधात याच अमित शिंदेंनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती। हेही विसरून चालणार नाही आणि म्हणूनच परदेशात पळून गेलेला गँगस्टर निलेश घायवळ पुणे पोलिसांसाठी पुन्हा डोकेदुखी ठरू शकतोय। बघूया। पुण्यात कोयता गँगचा पुन्हा उच्छाद। घायवळ विरोधातील तक्रारदारावर कोयत्यानं हल्ला। फिर्यादीत मात्र घरगुती वादातून हल्ल्याचा दावा। पुण्यात घायवळ गँग पुन्हा सक्रिय। हेच ते कोथरूडमधील मोबाईल शॉपीचं दुकान जिथून निलेश घायवळनं बनावट कागदपत्रांच्या आधारे बॉस अशी अद्याक्षर असणारं सिम कार्ड घेतलं होतं। घायवळ टोळीवर मोक्का लावताना पोलिसांनी याच दुकानाचे मालक अमित शिंदे यांचीही घायवळ विरोधात फिर्याद नोंदवून घेतली होती। आता त्याच अमित शिंदेंवर मंगळवारी कोयत्यानं वार केले गेले। विशेष म्हणजे हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला। मुद्दा असा आहे, घरगुती वादातनं 10 मुलं कोयता घेऊन कोणालाही मारायला येत नाहीत आणि मुळात हे जे फिर्याददार आहेत यांनी घायवळ गँगच्या विरोधात बोगस डॉक्युमेंट देऊन सिम कार्ड घेतले, तक्रार त्या काळात दिली होती। त्यानंतरच घायवळ गँगला मोका लागला। मग तो रागात डोक्यात ठेवून घायवळ गँगच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केलाय का याचा तपास आता पोलिसांना खरं तर करायचा आहे। पुणे पोलिसांनी या कोयता हल्ल्यात जखमी असलेल्या अमित शिंदेंकडून FIR नोंदवून घेतली आहे, पण त्यात कुठेही घायवळ गँगचा उल्लेख नाही। तरी देखील आम्ही तो अँगल देखील तपासतोय असं DCP सागर कवडे यांनी सांगितलं। सध्या FIR रजिस्टर झालेली आहे आणि FIR मध्ये प्राथमिक दृष्ट्या त्यांनी घरगुती कारण जरी दिलेलं असलं तरी पोलीस याचा सर्व बाजूने तपास करतील आणि जे तपासात निष्पन्न होईल ते आपल्याला नक्कीच आम्ही कळवू। सर्व आरोपींना अटक केली का किंवा त्या आरोपींची काय म्हणजे सध्या आरोपींचा शोध चालू आहे आणि शोधासाठी आम्ही 5 पथकं बनवलेली आहेत ती या आरोपींचा शोध घेत आहेत। आम्ही लवकरच या आरोपींना ताब्यात घेऊ। अजून एकही अटक सध्या एकही अटक नाहीये। आम्ही लवकरात लवकर या आरोपींना ताब्यात घेऊ। या हल्ल्याशी घायवळ गँगचं कनेक्शन अजून समोर आलं नसल्याचं पोलीस कितीही नाकारत असले तरी जखमी अमित शिंदे हा तोच फिर्यादी आहे ज्यानं गेल्या वर्षी निलेश घायवळच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती। आणि दुसरं असं की हल्लेखोर प्रशांत धुमाळ देखील रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याचे घायवळ सोबतचे फोटोही समोर आले। म्हणूनच कोथरूड कोयता हल्ल्याचं कनेक्शन थेट निलेश घायवळशी असल्याची चर्चा सुरू झाली। घायवळ गँगवर गेल्या वर्षी मोक्का लागल्यानंतर जे काही गुन्हे दाखल झाले होते त्यातला एक प्रमुख गुन्हा याच दुकानदाराच्या मालकाने म्हणजे अमित शिंदेनी दाखल केला होता आणि तो गुन्हा असा होता की घायवळ गँगने जे सिम कार्ड घेतले यांच्याकडनं बॉस या अध्यक्षरांशी साधर्म्य दाखवणार आणि त्याचे जे डॉक्युमेंट वापरले ते बनावट होते। पोलिसांनीच तो गुन्हा दाखल करून घेतला होता आणि त्याच अमित शिंदेवरती काल इथूनच त्याचे साथीदार घेऊन त्या तिकडे बाजूला हल्ला झालेला आहे। म्हणजे आता खरं तर फिर्याददार म्हणतात की आमच्या घरगुती वादातनं हा हल्ला झालाय। मग फिर्यादीवर काही दबाव आहे का हा प्रश्न निमित्त निर्माण होतो। म्हणूनच पोलिसांनी हे सगळे घायवळ गँग कनेक्शन समोर आणण्याची गरज निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंदन पुंदेजी, मीडिया पुणे।